फूलों की लाशों में ताजगी चाहता है, आदमी चूतिया है, कुछ भी चाहता। हा व्हिडिओ आहे ना इंस्टाग्रामवर सध्याला ना जाम व्हायरल होता आणि मला हा व्हिडिओ बघून असं झालं की मी हसू की रडू. कारण लोड बेअरिंग पिलर कोणी व्ह्यू साठी कसं तोडू शकतं. आता ही व्यक्ती फक्त स्वतःचं लाईफ धोक्यात नाही घालत, तर पूर्ण बिल्डिंगचं लाईफ धोक्यात घालते. पण मला असं वाटतं इंडियात ना ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला रूल्स अँड रेग्युलेशन तेवढे स्ट्रिक्ट नाहीये. पण हेच जर तुम्ही दुबईत किंवा युएईत बघितलं तर तुमच्या घरात काहीही चेंज करायचं असेल तर तुम्हाला अनेक अप्रुव्हल्स घ्यावे लागतात. जसे की डेव्हलपरकडून एनओसी घ्यावी लागते, म्युन्सिपालिटीकडे तुम्हाला प्लॅन्स अप्लाय करावा लागतो, फायर डिपार्टमेंटकडून तुम्हाला एनओसी घ्यावी लागते. सो तुम्ही तुमच्या घरात उठसूट असं सिलिंग चेंज केलंय, फाउंडेशन चेंज केलंय किंवा लोड बेअरिंग पिलर्सच काढून टाकलेत, अशा गोष्टी युएई मध्ये होत नाही. इनफॅक्ट तुम्ही तुमच्या बिल्डिंगचं किंवा विलाचं फसादही चेंज करू शकत नाही की ज्याच्याने लुक खराब होईल. तुम्हाला आहे ना अनेकदा इंडियातले क्लायंट हे विचारतात की हा ठीक आहे ही बाल्कनी आहे ना, तर आम्ही घर घेतो आणि फ्युचरमध्ये ही बाल्कनी आत घेतो. ये दीवार को खसका के ये बाजू का कमरा अंदर ले लेते, अपना एरिया बढ़ जाएगा यहाँ पे। और भाई ये है ना, ये दीवार तोड़ डालते हैं अपन, सामने वाले को हटा के ना इसको बाथरूम आते एकदम बाटअप बिटअप सड़े इधर रखते। तर सॉरी, असं युएई मध्ये होत नाही. हे रूल्स अँड रेग्युलेशन इतके स्ट्रिक्ट आहेत म्हणूनच अशा गोष्टी युएई मध्ये होत नाही आणि ओव्हरऑल सेफ्टी आणि सिक्युरिटी आणि कम्युनिटीचा किंवा बिल्डिंगचा लुक मेंटेन केला जातो. तुम्हाला काय वाटतं की असे रूल्स इंडियात पण स्ट्रिक्ट केले पाहिजेत का? आणि जर केले तर किती लोक हे रूल्स फॉलो करतील? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.